मित्रांनो, इथे आपण सहमूळ संख्या तयार करायच्यात किंवा कशा आपण बनवायच्यात, ओळखायच्यात हे आपण शिकणार आहोत. फार सोपं आहे. कोप्राईम नंबरला आपण सहमूळ संख्या असे म्हणतो. बघा, यामध्ये मी नियम हा नंतर सांगेन. अगोदर तुम्हाला दाखवलेल्या उदाहरणावरून मग तुम्हालाच समजेल की हा अशा प्रकारचा नियम लागू होऊ शकतो. फॅक्टर करूया आपण अगोदर, की 1ला कितीने भाग जातो? फक्त 1नेच जातो. 2ला हा 1ने पण भाग जातो आणि 2ला हा 2ने पण जातो, है ना. म्हणजे 2चे फॅक्टर हे 1 आणि 2 आलेले आहेत. इथे 3चा फॅक्टर हा 1 आहे आणि 3 पण आहे. 4चा फॅक्टर हा 1 आहे, 2 आहे. 2 2 जा 4 म्हणजे 2 2 4 आणि 4ने सुद्धा तो डिवाईड होतो. इथे 5 1 जा 5 1 एक आहे आणि फक्त ओन्ली 5 आहे. ठीक आहे. 6ला 1ने पण भाग जातो, 2ने जातो, 2 6 आणि 3 2 6 आणि 6 1 6. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर एवढे पडतात. 7मध्ये 1ने पण भाग जातो 7ला, त्याला 7ने पण फक्त 7नेच भाग जातो, है ना. नंतर मग 8चा 1ने पण जातो, 2 चौक 8 2ने जातो आणि 4 2 8 4ने जातो आणि 8ने पण जातो. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर केलेले आहेत. 9मध्ये 1ने 3 3 9 आणि 9 1 9, है ना. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर केले आहेत. 10मध्ये 1 आहे, 2 5 10, 5 2 10 आणि 10 1 10. अशा प्रकारे त्याचे फॅक्टर तयार केले आहेत. संख्येचा अवयव एक हा अवयव सेम असेल किंवा एकच हा अवयव सारखा असेल, एक 1 ओनली, फक्त एक, दुसरा कोणताही अवयव हा सेम नाही, सारखा नाही, मग त्या संख्या सहमूळ संख्या असतात. तर जसं की बघा, इथे कोणकोणती सहमूळ संख्या आहे? 1 अँड 2 ही सहमूळ संख्या आहे. पुढे आता पहा, 2 आणि 3 सहमूळ होऊ शकते का? तर बघा, इथे 1 हा फॅक्टर आहे, इथे पण एकच आहे, पण ते दोन्हीही सेम जरी असतील तर 2 आणि 3 हे सेम नाही आहेत, म्हणून 1 1 सेम आहे म्हणजे ही सहमूळ संख्या होते. तर इथे 2 आणि 3 ही पण सहमूळ संख्या आहे. पहा, परत 3 आणि 4 सहमूळ संख्या आहे का पाहूया. 3मध्ये 1 आणि 3 आहेत, 4मध्ये 1 2 आणि 4 आहेत. फक्त 1 म्हणजे 1 हाच एक सेम आहे, बाकी कोणतेही नाही आहेत, म्हणजे 3 आणि 4 ह्या सहमूळ संख्या आहेत. परत 4 आणि 5 सहमूळ असेल का? तर 4मध्ये आणि 5मध्ये 1 हा जो अवयव आहे तो सारखा आहे, म्हणजेच 4 आणि 5 ही सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्येचा नियम काय असेल मग? ज्या संख्यांच्या अवयवांमध्ये त्यांचा एक नंबर, एक हा फक्त एकच फॅक्टर सारखा असू शकतो, त्याच संख्या सहमूळ किंवा कोप्राईम असतात. यामध्ये 6 आणि 7 ही सहमूळ संख्या आहे का पाहूया. तर हो, आहे ना. इथे 1 हा सेम आहे, इथे पण एक अवयव हा सेम आहे, बाकी कोणतेही नाही आहेत, म्हणजे 6 अँड 7 हे सहमूळ संख्या आहे. परत 7 आणि 8 हे सहमूळ होऊ शकतं का? तर हो, होऊ शकतं. हा इथे 1 आहे, इथे पण 1 आहे, म्हणजे 7 आणि 8 ह्या सहमूळ संख्या आहेत. परत 9 आणि 10 ह्या सहमूळ आहेत का? तर इथे आपण काय सांगता येईल बघा बरं, इथे 3 आणि 9 म्हणजे 9 आहेत, याच्यामध्ये 9 नाही आहेत, 3 नाही आहेत, म्हणजे एकच फक्त सेम आहे आणि तो जो 1 फॅक्टर सेम आहे, म्हणजेच ही कोणती आहे? 9 आणि 10 ह्या सहमूळ संख्या आहेत.